समुद्रकिनारा असल्यामुळे पाण्याची खूप महत्त्व आहे इकडे. आणि परमपूज्य उषामा गुरुजी यांच्या कृपेने हे पाणी वाटप होतं इथे, प्युअर थंड पाणी. आणि इकडे सोमनाथला कसं थंड वातावरण आहे, बर्फासारखं वातावरण आहे. आपण घोर साधना वगैरे केलेली. हा उषामाचा प्रसाद आहे, साधू संत. हा काउंटर खाली आहे, इथे आपण सेवा करू शकतो ट्रस्ट टाकून. हा पण काउंटर खाली इथे गो आश्रम आणि अनेक प्रकारच्या सेवा राबवता येतील. फार्माविजनचं डिस्ट्रीब्युशन कॅम्प आहे. फ्रीमध्ये डॉक्टर लोक औषध गोळ्यात वाटत आहेत आणि ही चांगली उत्कृष्ट सेवा आहे. तसंच पेशंट लोकांना स्प्रे वगैरे मारून त्यांना आराम देण्याचा प्रयत्न चालला आहे. हा काउंटर खाली इथे सेवा करता येईल आपल्याला. या काउंटरवरती दुसरे एक डॉक्टर आहे, ते रक्तदान करतात आणि रक्तदान करून लोकांना नवीन जीवन देतात डॉक्टर लोक. इथे सेवा चालू झालेली नाही अजून. महामंत्री आहे, हे ट्रस्टची सेवा आता चालू होईल थोड्या वेळाने. इथे 2 ट्रस्ट काम करत आहेत. एक आपले बाबाजी आहेत, सीताराम बाप्पाचे सेवक आहे सगळे. आणि अविरत सकाळपासून 8 वाजल्यापासून चहा वाटला जातो इथे मोठ्या प्रमाणात. आणि ताकसुद्धा आहे तिथे, फ्री सेवा आहे, चहा आणि ताक. त्याच्यानंतर लोकसंख्या यावर्षी थोडीफार 20% कमी आहे, पण संध्याकाळपर्यंत लोकसंख्या वाढेल. इकडे भरपूर भक्त येतील. हे नवीन बाबाजी आहे आणि महाशिवरात्रीला एक चांगली सेवा चालू केलेली आहे, प्रसादाची सेवा आहे. आता आपल्या व्यायामामुळे कसं पोट भरलं आहे, पण हा प्रसाद संध्याकाळीपर्यंत असतो. संध्याकाळी 10-9पर्यंत हा प्रसाद असतो. फ्री प्रसाद वाटत आहे आणि ही चांगली एक सेवा आहे. इथे भक्त मंडळी जेवण करत आहे, म्हणजे उपासाचंच खात आहे. फॅन्सी थोडं अन्नपदार्थांमध्ये काही कमी नाही इथे. तर हे सोमनाथ ट्रस्टला शिकण्यासारखं आहे. हे सोमनाथ मित्रमंडळ आहे, हे पण उत्कृष्ट सेवा करत आहे सकाळपासून. त्यांनी उशिरा पण सेवा चालू केलेली आहे. उत्कृष्ट फराळाची यंत्रणा आहे यांच्याकडे. आणि गुजराती माणसं दानशूरपणामध्ये उच्च लेवलला आहे, हे स्पष्ट दिसतं आहे. आता इकडे जय सोमनाथ महाशिवरात्री एक महाराज आहेत, रबारी बाबूलाल लक्ष्मणभाई, त्यांच्यातर्फे ही उत्कृष्ट सेवा आहे. ही सेवा आपण सगळ्यात पहिली घेतली. इथे लक्ष्मण नाव असल्यामुळे. आणि यांचे साधू संत पण महान साधू आहे इथे आतमध्ये. भक्तमंडळी मोठ्या प्रमाणात आहे. सेवा उत्कृष्ट आहे. थोडंफार अन्न दिले जाते आणि सोमनाथ बाबांची कृपा आशीर्वाद स्पष्ट दिसत आहे. इथे सुद्धा तेच महाराज आहेत, हरिओम सेवा मंडळ. गेली 5 वर्ष यांचा प्रसाद आपण खातोय. आणि सेवार्थी चांगल्या सेवा भावनेने सेवा करत आहे. महाशिवरात्री इथे छास आहे, छास. जय सोमनाथ बोलता जा प्रसादी लेता जा, प्रसाद ने बगाड़ नहीं करो. जय सोमनाथ बोलता जा प्रसादी लेता जा, प्रसाद ने बगाड़ नहीं करो. जय सोमनाथ बोलता जा प्रसादी लेता जा, प्रसाद ने बगाड़ नहीं करो. उत्कृष्ट सेवा आहे. जय सोमनाथ बोलता जा प्रसादी लेता जा, प्रसाद ने बगाड़ नहीं करो. परमेश्वरी सेवेचा आनंद आहे. ओके, पॅरामिडपर्यंत आपण पोचलो. हा एक टेम्पो जवळजवळ 200-300 रुपयाला गाडी भाडा आणि खेळाचे ट्रक वगैरे आणतात हे लोक. आणि आईसाहेब उषामा गुरु श्री दयानंद बापूद्वारा ही उत्कृष्ट मिठाई आहे, प्लस चांगला प्रसाद आहे. जो प्रसाद खूप महागडा आहे, पण त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सकाळपासून सेवा चालू आहे. सेवेकरी कार्यकर्ते
उत्कृष्ट दानधर्म करत आहेत. भक्त मंडळींना प्रसाद खात आहेत. हे बाबाजी आपल्या ओळखीचे आहेत, ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. यांचे सुद्धा हे पार्वती पते कानपूरहून येतात, हे कानपूरहून. आणि फ्रूट वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात असते. शिवाय चांगली सेवा आहे यांची. मोठी ट्रस्ट कंपनी आहे, ट्रान्सपोर्ट कंपनी. त्यांची गेली 5 वर्ष आपण सेवा घेत आहे. आणि अशा पद्धतीने सोमनाथ ट्रस्टला अजरामर अन्नपूर्णा देवीचं रूप प्राप्त होत असतं. कारण की इथे ह्या भक्तांच्या हृदयामध्येच परमेश्वर राहत असतो. बघा, हे असं प्रत्येक कणाकणामध्ये भोलेनाथ आणि भोलेनाथांची ललकारी येते. शिवाय दानधर्म भक्त मंडळी लांबून लांबून येतात तिथे. हे बघण्यासारखं आहे. महापरिवार आहे यांचा, मोठा परिवार आहे. आणि सगळ्यात भव्य दिव्य प्रसाद जास्त मोठ्या प्रमाणात आहे. बघा, एवढे प्रकार आहेत प्रसादाची. खाली गुजरातीमध्ये लिहिले, इथे हिंदीमध्ये. आणि मोठ्या प्रमाणात सेवा, उत्कृष्ट सेवा आहे. अशा पद्धतीने हे एकूण 9 ते 12 कॅम्पस आहेत, फूड कॅम्पस आहेत. आणि ह्या फूड हबवरती पोटभर जेवण लोकांना दिले जाते. तर कमीत कमी सकाळपासून 3 ते 4 हजार लोकांनी प्रसाद घेतला आहे ह्या फक्त ह्या काउंटरवरती. आणि तिकडच्या काउंटरवरती 2,500 ते 3,000 4,000 लोकांनी प्रसाद घेतला. तर ही सोमनाथ बाबाची अखंड कृपा झालेली यांच्यावरती. आणि त्याच्यामुळे अजरामर भक्तीचं साम्राज्य इथे तयार झालं. ओके, तर अशा पद्धतीने सोमनाथ ट्रस्टला उत्कृष्ट शिवभक्तीचा प्रत्यय येत असतो. तर असं हे पॅटर्न 12 ते 12 शिवलिंगावरती राबावं असं मी सगळ्या CM साहेबांना विनंती करतो की त्यांनी हा जो पॅटर्न आहे भक्तीचा, हा 12 ते 12 शिवलिंगावरती आणि उरलेल्या सगळ्यात शिवालयामध्ये अशा प्रकारची जर यंत्रणा केली तर भारताला दैदिप्यमान अजरामर भोलेनाथांचा रस प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, तर मी शरद कटारे, भक्ती संप्रदाय आणि नवनाथ संप्रदायाचा प्रगुरुजी आपण झालेलो आहे. पण आपण गुपित ज्ञानेश्वरांची विद्या असल्यामुळे त्याचं प्रकटीकरण करत नाही. ओके, आता आपण थोड्या वेळाने व्यायामाला जाणार आहे. दुपार तिपार आपला व्यायाम चालू असतो. काल व्यायाम झालेला भूपेंद्र पटेल साहेबांची मीटिंग झाली. भेटल्यामुळे दुसऱ्या वर्षी पण खूप मोठा आनंद आहे. इथे रथी महारथी येते योद्धा, तिथे पण योद्धा आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला मी महादेवजी के साक्षात्कार ज्योतिर्लिंग अशी एक यात्रा तुम्हाला घडून आणली. तर सोमनाथाचं हे कळस आहे. तिकडे समोर हा अहिल्यादेवींचा कळस आहे. अशी ही भक्ती यंत्रणा आहे.